आणि आम्ही इथं किती छान बनवले. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत आहे तुमचे आपल्या सुवर्ण कोकाटे चॅनलमध्ये. तर आज तुम्हाला इथलं लोकेशन वेगळं दिसत असेल, कारण की आत्तापर्यंत मी तुम्हाला मुंबई ते आईचं घर आणि आईचं घरून निघालो इथपर्यंत ब्लॉग तुम्ही माझे पाहिलेले आहेत. आणि इथे खूप सारा तुम्हाला पसारा दिसत असेल आणि शेती ज्याच्यामध्ये काहीच नाही आहे, फक्त नांगरून पडलेलं आहे. आणि हे दोनच शेवग्याचे झाडं आहेत, जे बाहेरून दाखवते तुम्हाला. हे दोन शेवग्याचे झाडं आहेत. इथे आपला पहिला शेवग्याचा बाग होता, पण तो काही कारणास्तव काढून टाकला, कारण की काही कारणास्तव म्हणजे आम्ही कोरोनात इथे आलो होतो. आणि कोरोनात आल्यानंतर 1-1.5 वर्ष आम्ही शेती केली. त्यावेळेस आम्ही शेवग्याचा बाग लावला होता आणि खूप छानही सक्सेस करून दाखवला. आम्ही कधी शेती केली नव्हती, पण शेती फर्स्ट टाईम केली आणि फर्स्ट टाईममध्ये आम्ही ते सक्सेस करून दाखवलं. तर त्यातलेच हे 2 झाडं राहिलेले आहेत. बाकी सगळं बाग काढलं, कारण की जेव्हा कोरोना होतं त्यावेळेस आम्ही सुरुवातीला राहिलो असं, पण नंतर मग शेती करायला लागलो. पण शेती करायला लागल्यानंतर आम्हालाही खूप आवडायला लागली आणि मनापासून शेती केली आणि खरंच आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो. त्याचा आम्हाला खूप आनंद आहे. पण आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे आम्ही तिकडच्याही गोष्टी सोडू शकत नाही, कारण की तिकडे आता आम्हाला जवळपास 1-2 वर्षातच आम्हाला 20 वर्ष पूर्ण होतील. त्याच्यामुळे आमचंही तिकडे जम बसलेलं आहे मुंबईला. म्हणजे काम आहे, जे काय आहे, किंवा मुलाची शाळा आहे, जे काय आपलं आहे तिकडेच आहे. तर आता कोरोनानंतर परत चालू झालं ना मुंबईच काय सगळीकडे. त्याच्यामुळे मग आम्ही परत मुंबईला गेलो. त्यात उत्कर्षाची शाळा पण चालू झाली. आता उत्कर्ष 1लीला गेलेला आहे. त्याच्यामुळे ना असं वाटतं जाऊ दे, त्याचं शिक्षण पूर्ण होतोपर्यंत राहूया आणि नंतर येऊन करूया पुन्हा शेती. तर शेती करायला कोण नाही आहे, तर म्हणजे आम्ही दोघं नाही आहेत, कारण की शेती आपण स्वतः केली ना तरच ती परवडते. बाहेर मोलमजूर आपण ती शेती परवडत नाही. तर आता शेती दुसऱ्याला दिली करायला, म्हणजे यांचेच भाऊ वगैरे करतात. आम्ही जास्त मुंबईवरून येऊन जाऊन नाही करू शकत, कारण की येण्या जाण्यामध्येच खूप खर्च होतो आणि मग शेतीतही तसा खूप खर्च करावा लागतो. पण परवडत तर काहीच नाही. शेतीतही परवडत नाही मग, कारण की येऊन जाऊन शक्यच नाही आहे. सुरुवातीला आम्ही 2-4 महिने केलं शेवग्यासाठी आम्ही भरपूर केलं येऊन जाऊन. पण ज्यावेळेस असंही काम मुंबईला सुरुवातीला एवढं नव्हतं ना, अजूनही नाही आहे. तर सुरुवातीला जे काही कमवायचो 8-10 दिवसाने, शनिवार, रविवार, सोमवार असे म्हणजे सुट्टी पाहून आम्ही यायचो आणि इथली कामं करून जायचो. असे आम्ही 2-4 महिने केले. पण 2-4 महिन्यात ही गोष्ट लक्षात आली की आपण तिकडं करून तो पैसा कमवून इथे आणतो आणि इथे आपण शेतीत घालतो. पण त्या पैशात काही म्हणजे आपल्याला त्यात काही उत्पन्न होतच नव्हतं, उलटं लॉसच होत होता. येण्या जाण्याचा खर्च आणि कामाच्या सुट्ट्या आणि वरून इथं शेतात घातलेल्या मालालाही भाव नाही भेटायचा. त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की मग आता काय करूया. मुलाचं शिक्षण आहे, किंवा 20 वर्ष झाले तर आपण तिकडे आता रुळलेलो आहोत. आपलं कामधंदा वगैरे तिकडे व्यवस्थित चालतो. आम्ही तिकडे राहिलो तर खाणं म्हणजे व्यवस्थित होतं सगळ्या गोष्टी, पण तिथून शेती करणं खूप मुश्किल होतं. तर त्यामुळे मग आम्ही तिकडेच राहण्याचा निर्णय घेतला. आणि मग शेवग्याचा बाग म्हणजे इतका छान बाग व्यवस्थित आलेला. पहिल्याच वर्षी इतका माल लागला, खूपच माल लागला होता. पण मार्केट बंद असल्यामुळे आम्हाला पूर्ण बाग तसंच सोडून द्यावा लागला. सगळा माल मातीमोल असाच सोडून दिला. काही मार्केटला गेला, पण मार्केटमध्येही विकला नाही. मार्केट बंद असल्यामुळे पूर्ण जवळजवळ आता चांगला भाव भेटला असता शेवग्याला तर 5-7 लाखाचा माल जवळपास शेवग्याचा आम्ही असंच सोडून दिला. आणि त्याच पिरियडमध्ये जेव्हा आम्ही मुंबईवरून आलो होतो कोरोनाच्या पिरियडमध्ये, तर आमच्याकडे राहायला घर असं नव्हतं, म्हणून आम्ही हे शेड बांधलं होतं. कर्ज काढून हे शेड बांधलं होतं. आमचे तर कर्जाचे पैसेही फिटले नाहीत अजून. थोडेफार फिटलेत, पण अजून कर्जाचे पैसेही गेले नाही. पण आम्ही इथून गेल्यामुळे शेडची अवस्था बिघडलेली आहे. बागही गेला आहे, त्याच्यामुळे खूप नाराज वाटते. कारण की बाग होता तेव्हा इथे खूप छान दिसत होता. आता तसं काहीच नाही राहिलेलं. आणि बाग गेल्यानंतर आम्ही गव्हाचं पीक घेतलेलं आहे. त्याच्यातही एवढं काय उत्पन्न निघलं नाही, कारण की जो काही आम्ही खर्च केला होता अर्धा, कारण की वाट्याने दिलेली अर्धा त्यांचा आणि अर्धा आपला. तर जे काही खत पाणी वगैरे जेवढा खर्च केला तेवढं पण उत्पन्न आम्हाला निघलं नाही.
त्यातही आम्ही खूप खूप म्हणजे नाराजच झालो. पण आता काय, शेतकऱ्यांची अवस्था ही अशीच आहे. तर तुम्हाला दाखवते माझं इथलं घर. तशी तर आता सध्या पाहण्यासारखी परिस्थिती बिलकुल नाही आहे. खूपच म्हणजे खूप परिस्थिती म्हणजे इथं हे बिघडलं आहे. तर म्हणजे असं खूप खराब झाले. तरीसुद्धा काल आम्ही या रूममध्ये आलो होतो. आज आमच्या इथे कंदुरी आहे देवाची, तर त्यासाठी आम्ही इकडे आलेलो आहोत ना. तर मी रात्री काल आली होती, काल उशिरा आम्ही इथे आलो ना. तर इथे आल्यानंतर मी येऊन जरा जाळ्या वगैरे झटकल्या, तरी पण वर जाळ्या आहेतच अजून इकडे. तर बऱ्यापैकी झटकलं होतं. आणि इथे माझ्याकडे असं खूप काही नाही आहे, सामान वगैरे असं काहीच नाही आहे. फक्त खाण्यापुरतंच सामान आहे. आता कसं पहिलं होतं तर स्वच्छ राहायचं सगळं, इथे राहायची तर करायची सर्व शेतातलं वगैरे. पण आणि मला शेती करायला खूप आवडतं. पण आता हे आपल्या पिल्लाच्या शिक्षणासाठी तिकडे राहावं लागतंय. याचं शिक्षण झालं की मग आपण इकडे येऊन मनसोक्त शेती करू. मला शेती करायला खूप आवडतं. तर मला शेती करायला खूप आवडतं. पण आता उत्कर्षमुळे नाही मला हे करता येत. असं वाटतं जाऊ दे, त्याचं शिक्षण झालं ना की मग मी इकडे येऊन मनसोक्त आनंद घेईन शेती करण्याचा. पण कदाचित तोपर्यंत म्हणजे कमीत कमी अजून 10-12 वर्ष, तोपर्यंत आपली ताकद कमी होते, हातपाय कमी चालतात. पण तरी एक उत्साह आहे नवीन काहीतरी करण्याचा. तर आपण जिद्दीने पुन्हा नवीन काहीतरी करू. आजही मला जावंसं वाटत नाही. अजूनही असं वाटतं 7-8-10 दिवस इकडंच राहून इथलं सगळं व्यवस्थित करून घ्यावं. पण पुन्हा गेलो की पुन्हा इथली परिस्थिती आहे तशीच होणार, आहे तसंच वातावरण होणार. पण तरी पण बऱ्यापैकी आपण आपली इथली स्वच्छता करून घेऊ आणि मग जाऊ. पहिली मी जवळपास यायची, तरी पण यायची 6-7 महिन्यानंतर करायची. पण इथं लक्ष देणारं आमचं कुणीच नाही आहे. जे आहे त्यांचे भाऊ वगैरे तर तिकडे आहे, दूरवर दिसते ना तुम्हाला एक घर तिकडे. तर तिकडे आत्तापर्यंत मी तिथेच होती. जेवणाचं वगैरे काम चालू आहे तिथे. आज कंदोरी आहे. तर मी आता देवाला जायचं आहे म्हणून मी इकडे आली आहे. मला आवरायचं आहे. आणि माझे कपडे वगैरे मी इथं आणून ठेवलेले आहेत. आणि मी तिथेच होती राहायला, तिकडेच राहिली आहे. पण मी इकडे ठेवले. म्हणलं 2च दिवस आहेत आपल्याकडे, आणि आपण जर तिथेच थांबलो तर मग इकडे पण पाहायला भेटणार नाही. तर म्हटलं चला झाडू वगैरे आपलं स्वच्छ करून जावं आणि पुन्हा वेळ काढून येऊन आपण आपल्या घराची काळजी ठेवावी. कारण की हे कसंही असलं ना तर मला खूप प्रिय आहे. कारण की मला इथे आल्यानंतर जो आनंद भेटतो ना, मला तो आनंद मला कुठेच भेटत नाही. तर मला इथे खूप आवडतं. उत्कर्षलासुद्धा इथे खूप आवडतं. उत्कर्षला बाबालासुद्धा इथे खूप आवडतं. कारण की शेतात कष्ट करून खाण्याचा जो आनंद असतो ना, तो मुंबईत बिलकुल नाही आहे. मुंबईमध्ये मला आवडतच नाही खरं तर. मी तर कधी शेती केलीच नव्हती आईवडिलांच्या घरी असताना. पण आईवडील माझे शेतकरीच आहेत. पण वडिलांनी कधी कॉलेज, घर एवढंच. वडिलांनी मला कधी शेतीत जाऊच दिलं नाही. खरं तर त्यांना म्हणजे त्या प्रेमाखातर त्यांनी जाऊ नाही दिलं. पण माझं असं का नाही आहे की माझ्या घरच्यांनी मला शेतीत जाऊ दिलं नाही म्हणजे मला काहीच येत नाही असं माझं नाही आहे. मला मी शेतकऱ्याची मुलगी आहे. मी माझ्या डोळ्याने सगळं पाहिलेलं आहे. म्हणून मी जिद्दीने केलेलं पण आहे. असं नाही की मी माझ्या आईच्या घरी केलं नाही म्हणून मला इकडे येत नाही असं मी म्हणत नाही. मला येत नाही, मी प्रयत्न करणार, मला जरूर येणार, असं माझं म्हणजे स्वतःचे माझे असे विचार आहेत. म्हणून मी असं कधीच म्हणत नाही की मला येत नाही, मी माझ्या वडिलांच्या घरी गेली नाही, मी करणार नाही, मी असं कधीच म्हणत नाही. माझ्यात जिद्द आहे आणि सगळं काही करून दाखवण्याची ताकद आहे म्हणून मी त्या जिद्दीने केलं. तसं तर माझ्या मिस्टरांनी पण जास्त शेतीत काम केलेलं नाही आहे. पण त्यांनी पण तेवढ्याच जिद्दीने केलं, मी पण तेवढ्याच जिद्दीने केलं. आणि भविष्यातसुद्धा मी तेवढंच जिद्दीने करेल. फक्त आमचे काय म्हणतात ना, ताकदीने साथ दिली पाहिजे. ताकद मेन म्हणजे हातपाय म्हणतात ना. तसंही त्याच्या पप्पांचं वय आता म्हटलं तर 50च्या जवळपास आलेलं आहे. माझं पण 40-45च्या जवळपास येईलच लवकर. आणि इथे वापस येईपर्यंत म्हणजे उत्कर्ष शिक्षण होऊन इथं वापस येईपर्यंत कदाचित माझं 50पर्यंतही पोहोचेल. पण तेव्हा पण आमच्यात ती ताकद असावी असं नवीन काहीतरी करण्याची. तर चला, खूप खूप गप्पा मारल्या आता तुमच्याशी. तर हे आमचं शेड आहे आणि नाही एकच रूम आहे. हे पण आम्ही कर्ज काढूनच बनवलं होतं कोरोनामध्ये. तर आता तुम्हाला दाखवते. हे सध्या तर परिस्थिती इथली इतकी बिकट झालेली आहे म्हणजे एवढं असं म्हणजे
हे आलेले आहेत, गवत वगैरे आलेलं. इथं मी होती त्यावेळेस नाही तर झाडं वगैरे सगळं लावलेली होती. मागच्या वेळेस मी असताना इथे एकदम स्वच्छ होतं. इथं म्हणजे एकदम इथे गवत हा प्रकार नव्हताच इथे. तर इथे आपलं आहे हे शेड, जे आपण कर्ज काढून 1.5 लाखाचं बनवलेलं होतं. 1.5 लाख होता, 1.5 लाख रुपये खर्च झाला होता आपल्या ह्या शेडला. आणि इथं पूर्ण फक्त हिरवळच होती, हिरवळ. आणि शेवग्याचे झाडं इतके छान होते. इथे आजपर्यंत जवळपास कोणी शेवगा केला नव्हता. आणि भरपूर लोक बोलत होते की खाऱ्या पानावर शेवगा इथे येणार नाही, तुम्ही करू नका. पण आम्ही तो केला आणि आम्ही यशस्वी झालो. त्याच्यात आम्हाला खूप आनंद आहे आणि पुन्हा जिद्दीने परत करू असा विश्वासही आहे. तर हे आहे आपलं शेड आणि त्याची अवस्था सध्या खराब झालेली आहे. पण प्रयत्न असा करूया की याला व्यवस्थित ठेवूया. आता इथं माझं बाथरूम वगैरे होतं, जे मी टेम्पररी बांधलेलं होतं ते गेलं सारं. आणि ह्यावर्षी गहू केला. तर तुम्हाला दाखवते माझं घर. पण एवढं एका कष्टाने बांधलेलं जे आहे ते कसंही असलं तर त्यातलं जे सुख असतं ना ते खूप आणि खूपच वेगळं असतं. ते हे पाहू शकता किती खराब झाले. आणि आता साफसफाई करण्यासाठी आता एवढा टाईमही नाही आहे आपल्याकडे. आपल्याला आता परत जायचं आहे, कारण त्याच्या बाबांना पण टाईम नाही आहे. आम्ही इकडे राहिलो ते तिकडे राहिलो, त्यांच्या जेवणाचे खूप असे हाल होतात. ते इथून पाणी जातं आणि ते पाहू शकता तुम्ही किती काँग्रेस वगैरे झालेले आहे. इथे खूप पाणी, इथून चारी गेलेली आहे तर याच्यातून पाणी वगैरे वाहतं. तर असं आहे आपलं हे छोटंसं शेड. ज्या छोट्याशा शेडमध्ये खरंच जो खरा आनंद असतो सुखाचा, तो हा आनंद इथे भेटतो. खूप मोठा बंगला, खूप मोठं काय, खूप सुखसुविधा या गोष्टी इथे कधीच आठवतही नाही आणि हव्याशा वाटतही नाही. ते सुख ह्या घरामध्ये आम्हाला भेटतं. बाकी हे सुख आम्हाला आजपर्यंत कुठेही नाही भेटलेलं. जो आनंद इथे कष्ट करून खाण्यात भेटतो ते फुकट खाण्यात भेटत नाही. खरं तर माझं हे चॅनल पहिल्यापासून असतं, खूप दिवसापूर्वी असतं. पहिल्यापासून मी चॅनल खोललेलं असतं. जेव्हा आम्ही कोरोनामध्ये इथे आलो तर आमच्या आयुष्यात आम्ही जे काही कष्ट केले, प्रत्येकजण करतं, पण जे काही आम्ही केलं हे तुम्हाला पाहता आलं असतं. पण चला काही हरकत नाही, उशिरा का होईना, पण भविष्यात मी माझं परत पहिल्यासारखं पुन्हा करेन. ही जिद्द आहे, नव्याने पुन्हा करेन. आता हे आहे माझं शेड इथे. आणि ह्या इकडे हे जे दिसतं इथून तिथून शेवटपर्यंत शेत आहे. आणि तिकडं आजी आजोबा चुलते काकी आहेत, तिकडे खूप लांबपर्यंत आहे शेत. तर हे सगळं आपलं आहे. आणि कोरोना काळात आम्ही जेव्हा इथे आलो थोडे दिवस राहिलो. पण काय म्हणतात ना, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली असतात, पण प्रत्येकाच्या घरी काही ना काही असतंच. तर त्यावेळेस आम्हाला खाण्यापुरतं दिलं आणि आम्ही आमच्या स्वतःच्या जिद्दीवर केलं आणि स्वतःच्या जिद्दीवर राहिलं. स्वतःच्या जिद्दीवर जे काय होतं ते केलं, कधी कुणाला 1 रुपया न मागता. चला काही हरकत नाही, तो आनंद आहे, ते सुख आहे. तर भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. माझा हा ब्लॉग नक्की पहा आणि आवडला असेल तर कमेंट करा. आणि अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील पाहिलं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहत जा. आवडत असतील तर लाईक करत जा. चला तर बाय. होती काय करतो सना, बाय कर. ए बाबू माझं थकलं ग पिल्लू, बाय कर. हा आपला पसारा, हे आपल्या बॅग आहेत, आपली चटई आणि आपले अंथरूण पांघरूण. बाकी सगळं मी बाहेर काढून ठेवलेलं आहे, कारण की मागच्या वेळेस एक जवळपास वर्ष झालं असेल त्यावेळेस आम्ही जेव्हा रानात आलो होतो इथे, तर शेवग्याची जेवढी कामं होती ती करून आम्ही निघालोच होतो मुंबईला. त्यासाठी मी पसारा आवरून ठेवत होती. तर इथे मी आवरत असताना हे कॅरेट आहेत ना, ह्या कॅरेटच्या खाली मी कॅरेट असे ह्या स्टूलवर मांडून ठेवत होती. तर उचलताना मी 2-3 उचललं आणि शेवटचं उचललं. त्याच वेळेस त्याच्या खाली मोठा साप निघाला, जो ह्या फटीमध्ये असं इथे खाली असं घुसून बसला. मग आणि नेमकं मी साडीच घातली होती त्या दिवशी
आणि तो साडी मी नेहमी ड्रेस घालते कधी, पण त्या दिवशी साडी घातली तर तो फक्त साडीच्या निर्यावर आला आणि पलटला, तो पलीकडे गेला ना. त्या दिवशी नक्कीच काहीतरी झालं असतं, थोडक्यात मी वाचली. म्हणून ह्यावेळेस आम्ही पहिला सगळा पसारा बाहेर काढून टाकला आणि झटकून सगळं आतमध्ये आणलं. तेव्हापासून याचे बाबा मला एकट्याला इथे ठेवत नाही, तर मी इथे 8-8 15-15 दिवस राहायची. जेव्हा कोरोनात सुरुवातीला थोडंसं म्हणजे चालू झालं होतं, मुंबई काम चालू झालं होतं, तर उत्कर्ष बाबा कामाला जायचे, मी तर 8-8 15 दिवस एकटी राहायची. आपला शेवग्याचा बाग होता तो पाहायची, कधी मोलमजुराची गरज पडली तर मोलमजूर लावून आपण ते करून घ्यायचं थोडंफार. पण शक्यतो प्रयत्न आमचा पहिल्यांदा असाच होता की आम्ही आमची शेती स्वतःच करायचो, कारण की आमच्याकडे एवढे पैसेच नव्हते की आम्ही मोलमजूर लावावे. जे काही उत्कर्ष बाबा जायचे तिकडे थोडेफार करायचे आणि मग ते पैसे आले की आम्ही शेतात घालायचो. पण असं करून करून सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि मग पाहिलं ते परवडत असं नव्हतंच. त्याच्यामुळे खूप 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 हाल झाले, खूप हाल काढले. पण तो हाल झाले असले तरी आम्हाला त्याचं दुःख नाही, कारण की त्यातून आम्हाला खूप काही शिकायला भेटलं आणि खूप काही आनंद भोगता आला. आणि तो आनंद खूप चांगला, म्हणजे मी आत्तापर्यंत लग्नानंतर जे काही आयुष्य जगली आणि लग्नाच्या आधी जे काही जगली असेल माझ्या आयुष्यात, हे सुखाचे दिवस होते. कोरोनात जे काही करायला भेटलं ते सुखाचे दिवस होते, आनंदाचे दिवस होते. आणि अशी आई माणसाच्या आयुष्यात हमेशा यायला पाहिजे, त्याने माणूस जगायला शिकतं, हरत नाही. म्हणून मला स्वतःला असं वाटतं आणि मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की कधी संकट आलं ना माणसाने हरायचं नाही, जिद्द सोडायची नाही, प्रयत्न करत राहायचे. लोकांनी किती काही केलं त्रास देण्याचा, हे करण्याचा, तरी जिद्द सोडायची नाही, चिकाटीने काम करायचं. माणूस एक दिवस यशस्वी जरूर होतं. ते मी इथून शिकून गेली आणि त्याचा आता माझ्या आयुष्यात मला खूप उपयोग होतो. भले आता मुंबईत आम्ही राहतो तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहतच असाल, जसं राहतो त्यात आम्ही सुख मानतो. आणि फक्त एकच इच्छा आहे, आपला मुलं खूप चांगलं म्हणजे व्यवस्थित शिकावं. आपण ज्या परिस्थितीतून गेलो त्या परिस्थितीतून त्याला जायला नको आहे असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. प्रत्येक आईवडील आपल्या मुलासाठी, आपल्या फॅमिलीसाठी झटत असतात, तसं आम्ही पण झटतो. आम्ही आमच्या मुलासाठी प्रयत्न करतो की त्याला चांगलं शिक्षण भेटावं. शिक्षण तसं इथे पण आहे, पण इथे शिक्षण त्याला भेटेल, पण आम्हाला रोजगार एवढा व्यवस्थित भेटणार नाही, त्याच्या म्हणजे पप्पांना काम भेटणार नाही. तर त्याच्यामुळे मग आम्हाला तिकडे राहणंच आहे, कारण की तिकडे कामं आहे तर तिकडे परवडतं, त्याचं शिक्षण होतं. मग शिक्षणानंतर नक्कीच आम्ही येऊ इकडे आणि पहिल्यासारखं आयुष्य जगण्याचा प्रयत्न, तो आनंद परत भोगण्याचा प्रयत्न करून असं मध्ये येऊनसुद्धा आम्ही तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करू नक्कीच. तर चला, आता मी तुमचा खूप वेळ घेतलेला आहे आणि पहिल्यांदा माझी ही व्हिडिओ खूप मोठी झालेली आहे, 17 मिनिट 50 सेकंद आणि 18 होतील आता. तर चला, तर माझं घर असं आहे आणि अजून मी काही साफसफाई केलेली नाही आहे. बऱ्यापैकी माझे सिलेंडर होता तो पण आता तिकडे त्या लोकांनी काढून नेलेलं आहे आणि बऱ्यापैकी माझं सामानही त्यांनी नेलेलं आहे इथलं, त्यांना जो गरजेचं वाटलं ते. पण आता ते सामानही आपण आणून ठेवू आणि कधी आपल्याला वाटलं तर आपण इथे येऊन राहतही जाऊ. तर चला, आपण भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय. काय रे सोना?